लाडक्या बहिणींना भाऊबीजेची ओवाळणी देणार। ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे 10 ऑक्टोबरच्या आत खात्यात जमा होणार। अजित पवारांची ग्वाही। महाराष्ट्रात 2024ला महायुतीचं सरकार येईल ही काळ्या दगडावरची रेघ। मात्र 2029 मध्ये एकट्या भाजपच्या जीवावर सत्ता स्थापन करायची। मुंबईतून अमित शहांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन। महाराष्ट्राची राजकीय भौगोलिक परिस्थिती वेगळी। एका पक्षावर सरकार येऊ शकत नाही। 1985 पासून महाराष्ट्रात एकाच पक्षाचं सरकार कधीच आलं नाही। शहांच्या वक्तव्यानंतर अजितदादांची प्रतिक्रिया। लोकसभेत वोट जिहाद पाहायला मिळाला। संघटित मतदानामुळे काही लोकांचा आत्मविश्वास वाढलाय। देवेंद्र फडणवीसांचा दावा। मुस्लिमांच्या मतांना वोट जिहाद म्हणणाऱ्या फडणवीसांनी महाराष्ट्राची माफी मागावी। नाना पटोले आक्रमक, तर लव जिहादबाबत कारवाई करताना धर्मविरोधात बोलणाऱ्या आमदारावरही कारवाई करा। पटोलेंचा नितेश राणेंवर निशाणा। दसऱ्याच्या मुहूर्तावर विजयाची यादी बाहेर पडलेली असेल। घट बसण्याच्या जवळपास जागा वाटप फायनल होईल। महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया। बदलापूर अत्याचार प्रकरणातील शाळेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये छेडछाड। घटनेच्या दिवशीचे सीसीटीव्ही फुटेज गायब। संस्था चालकांना घटनेची कल्पना असूनही लपवली। हायकोर्टाचं निरीक्षण। बदलापूर अत्याचार प्रकरणातील शाळेचे अध्यक्ष आणि सेक्रेटरीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला। दोघांना अद्याप अटक का नाही? आरोपींना अटकपूर्व जामिनाची वाट पाहत आहे का? हायकोर्टाचे परखड सवाल। महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त राहुल गांधींकडून आदरांजली, तर मुंबईतील सीलिंगवर महात्मा गांधी यांचं 3D छायाचित्र। सिंधुदुर्गात फोमॅटो कंपनीचे पंचतारांकित हॉटेल आणि स्कुबा डायव्हिंगसाठी पाण्याखाली बोट प्रकल्प उभारणार। पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांची घोषणा। कळव्याच्या सह्याद्री शाळेतील 38 विद्यार्थ्यांना पोषण आहारातून विषबाधा। महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात विद्यार्थ्यांवर उपचार।